गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही दिल्लीमध्ये आलो आहे, तर आम्ही न्यू दिल्लीमध्ये आलो आहे. इथून आम्हाला जायचं आहे ओल्ड दिल्लीमध्ये, जे की आमचा पिकअप पॉईंट आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. तर ओल्ड दिल्ली इथून आहे 7 ते 8 किलोमीटर. आम्ही कॉन्टॅक्ट केलं तर ते बोलले तुम्ही ऑटो किंवा कॅब बुक करून येऊ शकता. बट आम्ही मॅपवर सर्च मारलं तर आम्हाला माहिती पडलं की इथून डिरेक्टली बस पण आहे तिकडे जाणारी. मग मी बोललं कशाला खर्चात पडा, चला तर मग आपण बसने जाऊया. तर बसला काही जास्त तिकीट नव्हतं, 35 रुपीज पर पर्सन तिकीट होतं. तर आता आम्ही चाललो निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आणि तिथून मग आम्हाला जी बस आहे पिकअप करणारी ती तिथून आहे. त्यानंतर आम्ही पोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता केला, कारण की खूपच भूक लागलेली होती आणि इथे सगळीकडे छोले कुलचेच भेटतात, दुसरं काही भेटत नाही. मग ऑप्शन नसल्याने आम्हाला तेच खावं लागलं, काहीच ऑप्शन नव्हता. त्यानंतर हे आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, जे की ओल्ड दिल्लीमध्ये येतं. तर तुम्ही बघू शकता किती सारे लोक फिरायला जाणारे आहेत, म्हणजे सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी दिल्लीवरून बऱ्याच टूर चालतात. तर हे सगळेजण वेटिंग करत आहेत आणि खूपच गर्दी होती निजामुद्दीन स्टेशनला. आणि जिकडे तुम्हाला समोर फ्लॅग दिसतोय की नाही माहीत नाही, मी थोडं पुढे जाऊन दाखवते. तर त्या साईडला आमची बस उभी आहे. तर हे काय काय टूरच्या गाड्या इथे डिरेक्टली स्टेशनला येतात, काय काय लांब उभ्या राहतात. तर चला मग जाऊया आपण आता गाडीकडे, कुठे गाडी उभी आहे तिकडे. तर गाडी आमची तशी 9ची बस होती. आम्ही बऱ्याच वेळ स्टेशनवरती थांबलेलो. मी डिरेक्टली जाताना शूट करते. तर हे फ्लॅग दिसतोय तुम्हाला समोर, तर त्याच्या बॅक साईडला आमची ट्रॅव्हलर उभी आहे. आम्ही टूर गाईडला कॉल केला होता. तर ही आहे आमची ट्रॅव्हलर. तर आता पुढचे आम्ही 8-9 दिवस ह्या ट्रॅव्हलरमधून ट्रॅव्हल करणार आहोत, पूर्ण हिमाचल प्रदेश. चला तर मग निघूया आता. तर आत्ता फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे शिमल्यासाठी. सगळ्यांचं शूट नाही घेते, रिद्वी, मी आणि ह्यांचंच घेते, कारण की आजच सगळे लोक भेटलेत, सगळे कम्फर्टेबल आहेत की नाही माहीत नाही. त्यामुळे बोलले की ठीक आहे चला आपला आपण तरी शूट घेऊया. तर आम्ही सेकंड सीटवर बसलेलो आहोत. असं काही नाही आहे की कोणाची ही सीट कोणाची ती सीट. त्या लोकांनी सांगितलं आहे तुमच्या हिशोबाने बसा आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही सीट चेंज करू शकता, म्हणजे डे वाईज तुम्ही सीट चेंज करू शकता. तर आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी रिद्वीला देखील सीट प्रोव्हाइड केले. ही गोष्ट मला खूप आवडली, म्हणजे सगळ्याच लहान मुलांना सीटा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर मिस्टरांचं आणि माझं बुकिंग आहे आणि 5 वर्षाच्या आतमधल्या मुलांना तिकीट नाही लागत. 5 वर्षाच्या पुढच्या मुलांचं बुकिंग केलं तर तिकीट लागेल असं त्या लोकांनी लिहिलेलं. बट आम्ही काही सांगितलं नाही की रिद्वीला 5 वर्ष कंप्लीट झालेत, कारण की असं पण ती बॉडीने दिसत नाही आणि तिचा एक्स्ट्रा खर्च वाचवण्यासाठी म्हटलात तरी चालेल. त्यामुळे आम्ही सांगितलं नव्हतं की रिद्वीला 5 वर्ष पूर्ण झालेत, बट तरीही त्यांनी सीट दिलेली. तर पहिला स्टॉप आम्ही घेतलेला आहे अमृतसरच्या अलीकडे तिरंगा ढाबा बनून. तर आजचं जे लंच आहे ते आम्हाला टूर थ्रूज, म्हणजे जिथे आम्ही बुकिंग केलेलं आहे त्यांच्या थ्रूच आम्हाला आजचं लंच प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर खूपच छान ढाबा होता, तुम्ही बघू शकता. खूपच छान, त्याला गार्डन वगैरे होतं, मुलांसाठी खेळण्यासाठी होतं, बऱ्याच काही गोष्टी होत्या ढाब्याच्या बाहेर. तर चला मग आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे जेवण. तर इथे बुफे सिस्टम आहे आणि जेवण पॅकेजमध्ये असल्यामुळे असं विचार करायला लागणार नव्हता की काय खायचं काय नाही. बऱ्याच डिशेस होत्या, काय आपल्याला हवं ते. आणि हे तुम्ही बघू शकता, सेटिंग अरेंजमेंट देखील खूप छान होती. फर्स्ट डे होता तरी माणसं तर सगळे मिक्स झालेले, बट लेडीज लोक कोणीच मिक्स झाले नव्हते. तर लंचमध्ये आम्हाला होतं दाल फ्राय, जिरा राईस, रोटी, पनीरची सब्जी, मिक्स व्हेज, रायता, सलाड, बरंच अजून काय काय होतं. तर जेवढं मी ताटात दिसते तेवढंच तुम्हाला सांगते आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलंच. जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर थांबलो. रिद्वीला तिथे गार्डन टाईप होतं, ते तिला बोललं की थोडा वेळ तू इथे खेळ. बरेच जणांचं अजून जेवण बाकी होतं आणि बराच वेळ, मला वाटतं 1-1.5 तास आम्ही थांबलेलो. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि तुम्ही बाहेरचं बघू शकता, वातावरण खूपच छान होतं, खूपच छान वाटत होतं. आणि अजून देखील जास्त आम्ही कम्फर्टेबल नव्हतो, त्यामुळे मी कोणाचं शूट घेतलं नाही. जेव्हा सगळ्यांशी कम्फर्टेबल होईल, कारण की कोणी कम्फर्टेबल असतं नसतं शूटसाठी, तर तेव्हा मी नक्कीच दाखवेन की कोण कोण आहेत आमच्यासोबत. त्यानंतर संध्याकाळी 5च्या सुमारास आम्ही सेकंड स्टॉप घेतला, तो चहा पाण्यासाठी. तर चहा पाणी जो होता तो आपापल्या स्वखर्चाने होता, तो काही आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हता. तर आम्ही काही चहा पित नाही, मी आणि मिस्टर. सो आम्ही बोललो की आपण कोल्ड्रिंक्स घेऊया. तर हॉटेल हे देखील छान होतं, स्वीट्सचं एक हॉटेल होतं. तर आम्ही इथे स्टिंग घेतलेलं आहे आणि रिद्वीसाठी फ्रुटी घेतली.
त्यानंतर जे हॉटेलचे बाहेर झोपाळे होते त्याचा आनंद घेत आम्ही तिथेच बाहेर बसून पिलो. कारण की आतमध्ये ए सी होता आणि ए सीमध्ये काय बसायचं, ए सीमध्ये आपण नेहमीच बसतो. तर बाहेरचं वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही बाहेर झोपाळ्यावरती बसलेलो आणि खूपच छान वाटत होतं, मोकळं मोकळं वाटत होतं. आणि रिद्वीला हा झोपाळा एवढा आवडलेला होता की ती उतरायचं नावच घेत नव्हती. कारण की हा झोपाळा असा राऊंड राऊंड फिरत होता. तर ती जेवढा वेळ बसेल तेवढा वेळ एकदा ती मला बोलायची, एकदा ह्यांना बोलायची की येऊन झपका द्या मला. तिला गोल फिरत असल्यामुळे खूप मजा वाटत होती. त्यानंतर आम्ही लागलो त्याच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आज आम्ही जाणार आहोत शिमल्याला. आणि इथे एक गोष्ट ही वेगळी दिसली की इथले डोंगर बघा, डोंगराचं माती म्हणजे वेगळ्याच प्रकारची होती, आपल्यासारखं काहीच नाही आहे, इथे वेगळंच होतं. बट ऑब्वियस आपण कुठेतरी बाहेर दुसऱ्या राष्ट्रात आलो आहे बोलला थोडंफार चेंजेस तरी असणारच. तर असे सगळे डोंगर काही आम्हाला बघायला भेटले, तर थोडंफार ग्लिम्स शूट करून मी तुम्हाला देखील दाखवते. तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आम्ही जे बुकिंग केले ते किंग हिल्स ट्रॅव्हल्स थ्रू बुकिंग केले. बऱ्याच टूर एजन्सी असतात बट आम्ही त्यांच्या थ्रू केलेलं आहे. तर आम्हाला पर पर्सन 18,000 रुपये म्हणजे दोघांचे असे 36,000 रुपये गेलेले आहेत. आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग हे ट्रॅव्हल आहे जे आमचं 8 to 9 डेज आम्ही शिमल्याला फिरणार आहोत ते. आणि एक टाईमचा ब्रेकफास्ट आणि एक टाईमचा डिनर. डिनर मला वाटते 6 डेजचाच इन्क्लुडेड आहे. 2 डेज आम्हाला स्वतःचा डिनर करायचा आहे. आणि हे जे तुम्हाला दिसते कमान, तर आता आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करत आहोत. हिमाचल प्रदेशची कमान होती ती एंट्रीची कमान होती. तर ज्याला कोणाला बुकिंग करायचं असेल तुम्ही किंग हिल्स थ्रू जाऊ शकता. तुम्ही जर चेक केली वेबसाईट मला डिटेलमध्ये अजून इन्फॉर्मेशन भेटेल. बरेच त्यांचे पॅकेजेस आहेत जसे की 8 डेजचे 10 डेजचे, जर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्याच्या ब्रांचेस सगळीकडे आहे. मला वाटतं पुणे मुंबईला देखील ब्रांच आहे. आम्ही इंदोरच्या ब्रांचमधून बुकिंग केलेलं होतं. बाकी जो एक्स्ट्रा खर्च होणार आहे तो सगळा आपल्याला स्वतःला करायचं आहे. जे काही एक्स्ट्रा म्हणजे लंच असेल किंवा आपण जे काही बाहेर खाऊ किंवा प्रत्येक ठिकाणची एंट्री फी म्हणा किंवा जे काही आपण ॲक्टिव्हिटी वगैरे करू ते सगळं आपल्याला स्वखर्चाने करायचं आहे. तर जसं जसं आम्ही जे काही खर्च करू तसं तसं मी तुम्हाला पुढे पुढे सांगेनच जे काही आम्ही खर्च केलं आहे आणि जे काही आम्हाला पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग आहे ते. तर तुम्ही रोड बघू शकता. आता घाट सेक्शन लागलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एंटर केल्यानंतर एक वेगळंच वाईब होतं. आणि धुके तर एवढे धुके होते म्हणजे लोणावळ्यापर्यंतच मी बघितलेत की हा धुकेचे कितपत हे असू शकते. बट जर तुम्ही त्या साईडला गेला हिमाचल प्रदेश किंवा अमृतसर साईडला तर तिथे एवढे धुके आहेत की काही विचारू नका. काहीच म्हणजे काही भरपूर धुके आहेत. आणि हा आता आम्हाला फर्स्ट टोल नाका लागलेला आहे हिमाचल प्रदेशमधला. तर इथले टोल नाके असे असतात, काहीतरी फ्रूट्स होते विकायला आणि इथे खोबरं होतं विकायला. ही गोष्ट मला थोडी नवीनच वाटली की ओलं खोबरं टोल नाक्यावरती विकायला होते. तर आता आम्ही टोल नाका पास केलेला आहे आणि मी तुम्हाला व्ह्यू झूम करून दाखवते. खूपच छान व्ह्यू होता. सगळे असे डोंगर आणि पूर्ण असे फॉगने भरलेले. संध्याकाळ जसजशी होत चाललेली थोडाफार अंधार पण पडत होता, पण धुके आणि अंधार यातला फरक तर आपल्याला समजतोच. तर खूप सारे असे धुके पडलेले होते. खूपच छान वाटत होतं. असं वाटत होतं की कुठे आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहे का काय. तर आपल्या भारतात देखील एवढे सुंदर सुंदर ठिकाणं आहेत, फक्त आपण टाईम काढून ते आपल्याला फिरता आले पाहिजेत. मस्त आमची जर्नी चालू होती. बऱ्याच लोकांना उंच ठिकाणी असल्यामुळे प्रवास सहन देखील होत नव्हता. तर हिमाचल प्रदेश हा खूपच उंचावर असल्यामुळे बऱ्याच लोकांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे बऱ्याच वेळा गाडी थांबवली गेली मध्ये मध्ये. तर आम्हाला तर नाही झाला सुदैवाने आमच्या, बट बऱ्याच लोकांना खूप त्रास झाला वरती येताना. बट आमचा ड्रायव्हर जो होता तो खूप चांगला होता. त्याने अगोदरच सांगितलेलं की जर तुम्हाला असं काय वाटलं तर मला सांगा, मी गाडी साईडला घेईन. तर आणि तुम्ही हे बघू शकता डोंगरामध्ये आय लव्ह हिमाचल देखील लिहिलेलं आहे. थांबायची तर इच्छा होती बट काय आता ग्रुपमध्ये आलं तर जावं तर लागेलच. प्रत्येक ठिकाणी थोडी ना गाडी थांबणार की आपण थांबवा बोललं फोटो काढण्यासाठी आणि थांबवतील. तर असं नाही आहे. बट हिमाचल प्रदेशमध्ये एक वेगळंच वाईब करत होतं. खूप छान वाटत होतं आम्हाला. आणि ड्रायव्हर देखील चांगला होता. तो देखील प्रत्येक वेळी एक्सप्लेन करत होता कुठे आलो आहे कुठे नाही ते. आणि हे बघा अजून थोडंसं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं अजून किती वरती अजून किती वरती. एक लेवलअपच होत चाललेलं आणि ते काही संपतच नव्हतं. आम्ही विचार करत होतो की हां आत्ता येईल आत्ता येईल, बट अजून खूप लांब आहे. मला तर वाटतं आत्ताशी अर्धच झालं आहे, अजून अर्धं बाकी आहे. त्यानंतर डिरेक्टली मी रात्रीच शूट करायला घेतलं. मला वाटतं 9-9:30च्या सुमारास मी हे शूट केलेलं आहे.
रात्रीचं तुम्ही बघू शकता व्ह्यू. आम्ही आता शिमल्यात एंटर केलेलं आहे, जसं की शिमलामध्ये. आणि पूर्ण असं बोलतात ना, एक आकाशाचा व्ह्यू आणि तारे कसे चमकतात, सेम टू सेम तसंच वाटत होतं. मला माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात कितपत वाटतंय, बट जे आम्ही खिडकीतून जे एक्सपिरियन्स केलं आहे, खूपच सुंदर नजारा होता बघण्यासारखा. म्हणजे नजर हटतच नव्हती. असं सगळ्या घराच्या लाईटी चमकत होत्या छोट्या छोट्या छोट्या. आणि खूपच वरती पूर्ण घाट सेक्शन टाईप रोड आहे शिमल्याला. आपल्या इथल्या ड्रायव्हर लोकांना चालवणं पॉसिबलच नाही आहे. आणि दोन्ही पण रोड म्हणजे येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या कंबाईन रोड आहे. आणि जागेवर जागेवर टर्न आहेत. आणि असं नाही की पूर्ण उंच उंच उंच, किती उंच म्हणजे भरपूरच उंच आहे. जे लोक जाऊन आले त्यांना माहितीच असेल ही गोष्ट. त्यानंतर खूप वेट केल्यानंतर फायनली आम्ही आमच्या हॉटेलला पोचलेलो आहोत. आणि हे आहे आमचं सुंदर असं हॉटेल. पूर्ण शिमलाच्या टॉपला होतं. खूपच भारी फिलिंग होती. हे हॉटेल आहे. हॉटेलच्या समोरच गाड्या उभ्या आहेत. आणि ही आमची ट्रॅव्हलर इथे उभी केलेली आहे. हॉटेलचं नाव होतं कॅटसन. खूपच छान होतं ॲम्बिशियन्स हॉटेलचं. आणि आता आम्ही वेट करत आहोत. त्यानंतर फायनली आम्हाला चावी भेटलेली आहे आमच्या रूमची. आणि तुम्ही बघू शकता खूपच गर्दी झालेली लिफ्टला. मग मी मिस्टरांना बोललं की चला, आपलं तर फर्स्ट फ्लोअरलाच आहे, आपण बाय वॉक जाऊया. तर आता आम्ही आलेलो आहोत वरती. इकडे कोपऱ्यात आमचा रूम आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी बाल्कनी आहे. जाऊन तर आत्ताच बघायचं होतं, बट मिस्टर बोलले की पहिला बॅग वगैरे ठेवूया, भूक लागलेली आहे, जेवून येऊया, नंतर आपण बघायला जाऊया तिकडे काय आहे काय नाही. तर चला मग आता मी तुम्हाला रूम पण दाखवते, कसा काय आमचा रूम आहे ते. तर आता कार्ड लावून मिस्टरांनी रूम खोललेला आहे. आमचं हे 3 स्टार हॉटेलमध्ये बुकिंग होतं, त्यामुळे खूपच एक्साइटमेंट होते की रूम कसा असणार. आणि जसं लाईट लागली तसं खूपच छान वाटलं. खूप छान रूम होता. आणि तुम्ही बघू शकता समोरच एक चेअर आणि टेबल आहे बाल्कनी व्ह्यूसाठी. म्हणजे खालचं जे आहे तो व्ह्यू. आता तर रात्रीचा काय दिसणार नाही. आणि हा आहे खूप मोठा मिरर, ज्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे बघू शकते. ते तर सकाळीच उपयोगी येईल. आणि इकडे खालचा व्ह्यू तर दिसत नाही आहे, लाईट असल्यामुळे मीच दिसत होती समोर. तर हे मी तुम्हाला सकाळी दाखवेन, खालचा व्ह्यू कसं काय दिसतोय कसं काय नाही ते. चला तर आपण मग पूर्ण बाकीची जी रूम आहे एक्सप्लोअर करूया. म्हणजे बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतच असेल किती छान आमची रूम आहे ते. तर आता मी कर्टन्स लावून घेते. तर इथे आहे टेलिफोन, छोटासा लॅम्प, आणि हा आमचा सुंदर बेड आणि एक टी व्ही. इथे ग्लास आहेत, टॉवेल्स देखील त्या लोकांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इकडे आपण एंट्री केली तो डोअर. आणि समोर जे आहे ते बॅग ठेवण्यासाठी त्यांनी स्टोरेज एरिया दिलेला आहे, ज्यामध्ये आम्ही आता आमच्या बॅग मिस्टरांनी जस्ट ठेवल्या मी बाकीचं दाखवेपर्यंत. तर खूप मोठा स्टोरेज आहे. आणि त्याच्याच बाजूला होतं वॉशरूम. वॉशरूममध्ये हे वॉश बेसिन, इकडे टॉयलेट, आणि ह्या साईडला गिझर देखील आहे वरती, खूप मोठा गिझर आहे. आणि इकडे बाथरूम, म्हणजे कंबाईनच आहे पूर्णपणे, शॉवर वगैरे आहे. तर असं छान असं बाथरूम आहे. आणि इथे आपण बघू शकता बाहेर, इकडे आम्ही शूज वगैरे काढलेत, बॅगा वगैरे जागेवर ठेवलेत. आता आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत डिनरसाठी. तर मिस्टर बोलले इथे चहासाठी त्या लोकांनी हे पण प्रोव्हाइड केलं आहे, कॉफी मग आणि शुगर आणि टी बॅग जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि गेलो खाली. तर हा होता डिनर एरिया. तुम्ही बघू शकता तिकडे वॉश बेसिन आहे हँडवॉशसाठी आणि हा डिनर एरिया आहे. तर मेन्यू आहे इथे चिकन. ॲक्च्युली आपल्याला पॅकेज घेतानाच ते लोक विचारतात व्हेज आहात की नॉनव्हेज. तर आम्ही नॉनव्हेजचं पॅकेज घेतलेलं आहे. सो व्हेजमधलं पण असं नाही की आम्ही व्हेजमधलं खाऊ शकत नाही, बट आम्ही नॉनव्हेज देखील खाऊ शकतो आणि व्हेजचं देखील खाऊ शकतो. तर एवढा मोठा हा मेनू आहे. तर तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं असेल तर वाचा. तर आम्ही तर चिकन घेतलेलं होतं, कारण की रिद्वी आणि मिस्टर जे आहेत ते चिकन लवर आहेत, त्यांना चिकन खूप आवडतं. जेवून मग नंतर आम्ही गेलो वरती रूमवरती. आणि रिद्वीला बेड खूपच प्रचंड आवडलेला होता. आणि मी पडले होते, कारण की खूपच थकवा आलेला होता. कालचा पूर्ण दिवस ट्रॅव्हल आग्रामध्ये, आज होल डे पूर्ण ट्रॅव्हलिंग. त्यामुळे मी तर गेल्या गेल्याच पडले. मी बोलले आता तर मला फिरायची पण इच्छा नाही, मी तर सरळ झोपणार आहे थोडा वेळ मोबाईलवरती बसून. आणि रिद्वीची मस्ती चालू होती. तर असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस. उद्या आम्ही शिमला एक्सप्लोअर करणार आहोत. काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला उद्या समजेलच, शिमल्यामध्ये काय काय आहे बघण्यासारखं ते. तर असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते.
भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.